अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. खून आणि हत्याराचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने मोटारसायकल चोरी करून पसार झालेले 2 आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालक यांना 8 तासाच्या आत जेरबंद केले. फिर्यादी सुनील सुभाष देवरे वय 49 वर्ष यांनी फिर्याद दिली की सुमित सुनील देवरे वय 20 वर्ष यास त्याचे मित्र अरुण वैरागर, प्रसाद रेवकडे व त्याचे 2 साथीदार यांनी सुमित देवरे यास मागील भांडणाचे कारणावरून फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच शुभम पार्क चर्च समोर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनसिंग गुणावत व गुन्हे शोध पथकाचा स्टाफ यांनी अहोरात्र मेहनत करून सदर गुन्ह्यात फरार असलेले 2 आरोपी अरुण उत्तम वैरागर वय 20 वर्ष, प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे वय 19 वर्ष आणि 2 विधी संघर्षित बालक यांना राणीनगर मुंबई आग्रा हायवे नाशिक येथून ताब्यात घेऊन सदरचे दोन्ही गुन्हे 8 तासांच्या आत उघडकीस आणले. त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि 8 तासामध्ये 4ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यापैकी 2 या ठिकाणी जुएनाइल आहेत. जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण वैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहेत. जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे. त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे. सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.